याची दक्षता घेऊनच एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं. आता ते कुठं चुकलं असं मला माहीत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे मी पाहिलेल्या सरकारमध्ये त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी बी होते ना, त्यांनी मी सहानुभूतीपूर्वक विचार केला. सर्वांनी मिळून कॅबिनेटमध्ये अनेक निर्णय तुमच्या आदेशाचे, तुमच्या विनंतीचे, तुमच्या उपोषणाचे, तुमचे जे काही तुम्ही आंदोलन केले, सर्वाला कुठेही असा -0 त्याला जाऊन दिला. कधी प्रमाणपत्र द्या म्हणतो आम्ही, ओबीसीचं आरक्षण आम्हाला काढून द्या म्हणालोच नाही आम्ही. काय पाहिजे तुम्हाला? ते होतो त्यासाठी तर कमिटी नेमली, त्यासाठी तर सर्वे केला, त्यासाठी तर चौकशी केली. ओबीसी आमच्या विरोधात कधी जावा? त्याच्यातला आम्हाला 10-20% द्या मानल्यावर विरोधात आम्ही मागतच नाही. त्यांचं आमचं राणा आम्हाला द्या म्हणतोय, आमची नोंद मिळाली, आमचं प्रमाणपत्र द्या. ही चांगली नकोच, त्यांचा रान नाही कधी होणार. त्याचं 27% 32% किंवा 19% आम्ही 10% मागितलं, आम्हाला त्याच्यातलं द्या. मला मी उठलीच नाही कोण, तुम्ही ते दुरुस्त करून द्या. म्हणजे करून देतो म्हणजे 4 दिवसात उचला बोला ते थोडे यासाठी झाले. म्हणलं करून देत असले तर बोलतो, ते म्हणजे करून देतो. मला फोनवर म्हणले सगळं खरं नोंद येत देतो, पण दबाव पोटी केलं. मला बी फोन आला, म्हणलं तुम्ही पडले त्या टोळीच्या नादी लागून. तुमचं राजकीय अस्तित्व खूप खूप आहे राज्यात, जाऊन पुढे अस्तित्व घालू नये. त्यांना वाटलं ते नाही लागला. फोन केला मला, कलेक्टरने पण केला की आम्हाला बावनकुळेंनी सांगितलं आणि तुम्हाला दुरुस्त करायची, जे खरं आहे ते आहे. मी बिनधास्त राहील, पण 2 दिवसांनी मला पुन्हा माहिती मिळाली. बावनकुळेने पुन्हा फोन केला, सांगितलं फोन करावा लागत असतं का आम्हाला, आणि तीच प्रक्रिया करायची, रद्द करायची. मी त्याच क्षणी फोन लावला विखे पाटलाला आणि लाड बोलला, हो असं असं झालंय, डगापाटका होईल पुन्हा. ते म्हणजे नाही हो, असं कसं होईल आता. म्हणलं मला कळालंय. आणि नेमकं 1.5 महिन्याने तेच झालं. मग पत्र बाहेर काढले आणि मग ते शॉर्ट झालं. तर आपलं पत्र कसं काय लागलं बाबा? त्याला वाटलं त्यावेळेस ते खोटं असेल, मी बी काहीतरी असेल ना, मी पण काहीतरी असेल ना. परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्यानंतर काहीतरी मार्ग काढून सहानुभूती करून तुमच्या मनासारखा ओबीसी बांधवांचाही विश्वास 58 लाख नोंदी शोधल्या पुढे एकनाथ शिंदे. साहेब, काय सांगाल तुम्हाला शिंदे साहेबांवर केलेल्या आरोपानंतर तुमची ही भेट जी आहे ती खूप महत्वाची मानली जाते? नाही, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी हे दोघंही मला जे वाटतं का जरांगे पाटील साहेबाच्या मताशी अनेक गोष्टीची सहमत आहे. कुठेतरी गैरसमज झालेला आहे. हे गैरसमज ते दुरुस्त करतील, दूर करतील आणि मनोज जरांगे दादांच्या एक एक शब्दाला ते सन्मानपूर्वक न्याय देतील, याच्यामध्ये मला कुठेही शंका नाही. शेवटी चर्चेमध्ये चर्चा होऊनच याचा मार्ग निघू शकतो, सरकारच मार्ग निघू शकतो. दादाची तब्येत भी या राज्यासाठी फार महत्वाची. मनोज दादा एकटे नाहीये, साऱ्या राज्याच्या लोकांचे आयकॉन आहे. साऱ्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांच्या तब्येतीची जाणीव आहे. मलाही आहे, तुम्हीही मीडियावाल्याला बी आहे. अशा परिस्थितीमध्ये समन्वय करून सन्माननीय मनोज जरांगे पाटील साहेब आणि देवेंद्रजी, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे याच्यामधला मार्ग काढतील, यामध्ये कुठेही शंका नाही. मी फक्त इतकंच, मी काही त्यांच्या वतीने आलो नाही, मी काही सरकारच्या वतीने आलो नाही. मी गेल्या 25 वर्षापासून मी दादाच्या कडे येतो. विधान परिषदेचा आमदार होतो जालना, संभाजीनगर, औरंगाबाद त्या काळामधले, तेव्हापासून दादाचा माझा संपर्क आहे. दादाकडे मी कधीही येतो. मी आज यासाठी आलो की कदाचित दादाची तब्येतीच्या नुसार प्रत्येक वेळेस उपोषण करणं हे त्यांच्या तब्येतीला घातक आहे. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी बोलू लागलो आणि त्या पद्धतीने त्यांना जो समाजावर झालेला अन्याय असेल हे दूर करण्याचं काम शेवटी कोण करणार? सरकारच करणार. आणि सरकारची सहानुभूती दादांच्या सोबत आहे. दादांच्या कोणत्याही शब्दाला सरकार कुठेही नाकार देण्यास, इन्कार करण्यास. राहिला प्रश्न विशेष तर मला आश्चर्य वाटू लागलं का एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजाला आदरणीय मनोज दादांनी अनेक वेळेस त्यांचा कौतुक पण केलेलं आहे आणि त्यांनी कौतुकास्पद शब्द यासाठी केलेला आहे की त्यांनी समाजासाठी न्याय देताना कुठेही अन्याय होऊ दिला नाही. समाजाला न्याय देताना मी फार जवळून एकनाथ शिंदे साहेबाला पाहिलं. ओबीसीवर बी अन्याय न होता, जशी मनोज दादाची भावना आहे
का ओबीसीचा आम्हाला हक्क नको, परंतु आमचे जे काही सापडलेले पुरावे आहेत त्यानुसार त्यांना द्या. ती त्यांची मागणी. ही जी सरकार याच्याबद्दल उचित निर्णय घेईल. माझ्या मतदारसंघामध्ये अनेक व्हॅलिडिटी मिळाल्या, मग माझ्या मतदारसंघामध्ये मिळाल्या, परंतु संभाजीनगर मधल्याच एक तालुक्यामध्ये ही घटना दुर्दैवी घडली असेल तर त्याला दुरुस्त करण्याचं काम ते करतील. राहिला प्रश्न ओबीसी बांधव बी म्हणतात 29च्या नंतर आम्ही बी मुंबईला येऊ, दादा म्हणतात आम्ही बी येऊ. तर हे दोघं मुंबईमध्ये आले तर मुंबईवाल्याचे काय हाल होतील याचीही मी फक्त जाणीव करून दिली दादाला. बाकी मी दादाला आदेश देणारा किंवा कार्यकर्ता नाहीये. दादाला विनंती करणाराच एक कार्यकर्ता आहे. त्यांच्या परिवारातला, मित्र परिवारातला अनेक वर्षापासून आमच्या गेल्या 25 वर्षाचे संबंध आहे. त्या संबंधानुसार मी या ठिकाणी आलो आणि दादानी ही जी मागणी केली याच्याबद्दल सन्माननीय देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदे साहेब किंवा ताई असतील पवारताई हे सहानुभूतीपूर्वक विचार करून दादाच्या मागण्याचा एक एक मुद्दा ते सत्य समजून त्याला न्याय देतील. त्यांच्या उपोषणाची वेळ येईल का मग? माझी तर इच्छा आहे का दादाच्या तब्येतीनुसार दादावर ती वेळ सरकारने बी आणून आणि दादांनीही काही 2 पावलं पाठीमागं, सरकारने 2 पावलं पाठीमागं राहून ओबीसी बांधवांनी 2 पावलं, अशा तिघांचा समन्वय करून हे निर्णय व्हायला पाहिजे. हे निर्णय काही फक्त एक जातीचा, एक धर्माचा नाही. त्यांनी ज्यावेळेस बोलताना आदिवासी पासून, ओबीसी पासून, एनटी पासून, मुस्लिम सर्व धर्म जातीचा उल्लेख दादांनी तुमच्या सर्वांच्या समोर केला. मराठा समाजाची त्यांची जी प्रमुख मागणी आहे का गॅझेटनुसार जे लाखो तुम्हीच शोधून काढलेले ज्या काही नोंदी आहे त्यानुसार त्यांच्या रक्ताच्या नात्याच्या लोकांना द्यावं अशी त्यांची मागणी आहे. सरकारने याच्याबद्दल 1 वर्षापूर्वी सन्माननीय देवेंद्रजींनीच हा निर्णय काढला. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होते, दादा होते. आज दादा आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्या तिघांनीही त्यावेळेस जे दादांनी जी मागणी केली त्या मागणीप्रमाणेच निर्णय घेतला. लाखो विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, हजारो नोकरीवर लागलेल्या लोकांचा प्रश्न आहे, अजून लाखो लोकांना पुढच्या भविष्यामध्ये शिक्षणापासून तर नोकरीपासून तो प्रश्न दादाच्या मनामध्ये सर्व माहिती. शेवटी सरकारकडे एक माहिती असते तर दुसरी माहिती दादाकडेही असते. दादाचा नेटवर्क, दादाचा संपर्क, दादाचा संबंध, दादाचे जे प्रायव्हेट धूत आहे ते बी काही कमी नाहीये. मी प्रायव्हेट यासाठी सांगू लागलो सरकार नाहीये, परंतु सरकारमधल्या सर्व गोष्टी त्यांच्याकडं मानणारे, माहिती देणारे काही त्यांचे हितचिंतक पण आहे. त्यानुसार ते जे निर्णय घेऊ लागले ते त्यांचा फायदा तो काही नाही दादाचा. फक्त समाजाच्या बद्दल ज्यावेळेस दादा बोलतात त्यावेळेस त्याला मला वाटतं सरकार निश्चित 2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, याचा अजून 8 दिवस बाकी आहे. 29ला शेवटी त्यांचा जी डेडलाईन आहे ती दाखवलेली आहे. आंदोलनाची तयारी मी पाहू लागलो. इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व तयाऱ्या सुरू आहे. म्हणून माझी विनंती आहे दादाला का दादांनी याच्याबद्दल निर्णय घेताना सरकारशी, ज्यावेळेस सरकार निर्णय घेण्यास असमर्थ ठरला, ज्यावेळेस घेऊन नाही लागले त्यावेळेस जरूर आंदोलन करायला पाहिजे. अजून 8 दिवस बाकी आहे. या 8 दिवसामध्ये मला वाटतं की सरकार काही ना काहीतरी येईल. मी तर सांगणार आहे, मी कार्यकर्ता आहे. मला त्यांनी ना मला मुख्यमंत्र्यांनी ना उपमुख्यमंत्र्यांनी पाठवलंय. मी सोमू दादाचा एक दोस्त, दादाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. मी या ठिकाणी जो आलो त्यांना स्पष्ट शब्दामध्ये तेही सांगितलं. साहेब, जे शिंदे यांचं सर्टिफिकेट रद्द झालं होतं, त्याच्यात जो याचिका करताय तो शिंदे सेनेचा कार्यकर्ता आहे असं म्हणलं जातं. नाही, मला वाटतं असं नाही. असं कार्यकर्ते लाखो असतात, त्याच्यामधला एखाद्या माणसांनी केलं असेल तर त्यालाही शिंदे साहेब जबाब विचारतील. अशा पद्धतीने कोणीही कार्यकर्ता चुकत असेल तर पक्षाचे प्रमुख म्हणून ते त्यालाही जे काही पक्षामध्ये आहे तर मग पक्षाचा डिसिप्लिन, पक्षाच्या नेत्याचा आदेशाचं पालन करावं लागेल. याबाबत तुम्ही शिरसाट सोबत सुद्धा चर्चा मी करणार. शिरसाट साहेब माझे मित्र आहे, माझ्या पक्षाचे. मी त्यांच्याशी चर्चा करणार का भाई तुमच्याबद्दल जी काही नाराजगी मी ज्या शब्दामध्ये ऐकली दादाच्या तोंडातून, जरंगे पाटील ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस कुठेतरी चुकलं असेल तर ते बी त्याच्याबद्दल. शेवटी एकनाथ शिंदे साहेब आमच्या सर्वांचे नेते, ते सर्वांची माहिती घेतील. सर्वांची माहिती घेतल्यानंतर सत्य तपासून घेतील आणि त्यानुसार निर्णय देतील. सहकारी साठी जरांगे पाटलांनी जो आरोप केला, फडणवीस आणि एकनाथ शिंदेमुळे मला उपोषण करण्याची वेळ आली आहे. नाही, हे पहा, कधी कधी माहिती
दोघंही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या दोघंही दादांच्या बाबतीत त्यांना दादाचा स्वभाव माहीत आहे, दादाची कार्यपद्धत माहीत आहे. दादा समाजाच्या गोरगरिबांसाठी लढा देणारे एक योद्धा म्हणून त्यांची राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये ओळख आहे. आणि अशा वेळेस त्यांचा जो गैरसमज झालेला असेल किंवा कोणीतरी करून दिला असेल किंवा कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल तर दोघंही त्याची शहानिशा करतील. आणि दादांनी स्पष्ट सांगितलं की मी ओबीसी समाजावर कुठेही अन्याय न होता माझ्या समाजावर अन्याय होऊ नये. जे गॅझेट आहे तो निजामकालीन असेल, तो गॅझेट जो कोल्हापूर, सातारा, सांगली जिथे जर त्यांनी गॅझेटचा उल्लेख केला त्या सर्व गॅझेट तपासून ज्यावेळी नोंद आहे तर द्यावं लागेल. नोंद तपासण्याचं काम सरकारने केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर मनोज जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर 29 ऑगस्टला उपोषणावर दादा थांबेल, त्यामध्ये तुम्ही आलात. त्या एकनाथ शिंदेचा काही मेसेज घेऊन तुम्ही नाही, आलात का? मी बिलकुल एकनाथ शिंदे साहेबांचा मेसेज घेऊन नाही आलो. पण मी दादाला गेल्या 25 वर्षापासून ओळखतो. मी अनेक वेळेस दादाकडे आलो, काय पहिल्यांदा आलो असं नाहीये, पण सरकारच्या वतीने नाही आलो. मी त्यांचा मित्र म्हणून आलेलो आहे, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचा एक हितचिंतक म्हणून आलोय. का दादाची तब्येतीसाठी मी ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यालाही बोलणार मी का दादाच्या तब्येतीनुसार याच्यामध्ये तात्काळ निर्णय घ्या, जेणेकरून 29च्या नंतर हे जे आंदोलन दादाच्या एकट्यापुरता राहत नाही, हे एकट्या तुमच्या अंबड तालुक्यापुरता, जालना जिल्ह्यापुरता किंवा मराठवाड्यापुरता राहत नाही. यांचा काढलेला शब्द हे राज्याच्या अनेक कान्याकोपऱ्यामध्ये जातो. आणि समाज बांधव ज्या पद्धतीने 8-8, 10-10 तास बी लेट गेले दादा तर हजारोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात, याची जाणीव सरकारला आहे. आणि सरकार मला वाटतं की याच्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी निश्चित याच्यामधला निर्णय घेताना ओबीसी समाजालाही विश्वासात घेऊन आणि जरंगे पाटला साहेबाचे एक एक शब्द जे त्या शब्दाच्या बद्दल त्यांचा सन्मान करतील. तुम्ही वारंवार म्हणता कोणतरी चुकीचं सांगते, नेमकं तुम्हाला कोण म्हणतं? अरे बाबा, मी असं बोललो मग कुठेतरी असं मी एकनाथ शिंदे साहेबाला काम करताना पाहिलेलं आहे. मी स्वतः त्याचा गवाह आहे साहेब. मी 5 वर्ष मंत्रिमंडळामध्ये मराठा समाजाच्या बद्दल जे विचार एकनाथ शिंदे साहेबाचे आहे ते दादाचे आहे, जे दादाचे आहे ते एकनाथ शिंदे साहेबाचे. ही याची माहिती मी सांगू लागलो. त्यांना जी मिळालेली माहिती कधी कधी होऊ शकतो दादा, माहिती मी बी राजकारणी आहे, मलाही कधी कधी चुकीची माहिती मिळाली तर माझ्याकडून बी चुका होत असतात. तशी माहिती दादांना जी मिळालेली आहे त्या माहितीची शहानिशा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील. आणि याच्यामध्ये अंतिम निर्णय तुम्हाला वाटेल का आज नाही उद्या, परंतु येणाऱ्या मंगळवारची जी कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये निश्चित याची चर्चा एकनाथ शिंदे साहेब सोमोटू करतील. मुंबईतील ठाकरे गटाच्या जे नगरसेविका आहेत विशाखा राऊत यांचं सुद्धा जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे. नाही, हे राजकीय सगळे डावपेच आहेत. मला त्याच्यात पडायचंच नाही. तुम्ही हे 4 रद्द केले, मी याच्यावरच बोलतोय. हे होत राहणार आहे, ते करतच राहणार आहेत. असं त्याच्यावर गरीबावर अन्याय होणार आहे. तुम्ही निवडणुकीला उभाच राहू नका ना कोण बी. त्याच्याकडे व्हॅल्यू तेच राहा, कशाला उभा राहता रे? गरिबांचं वाटोळ करता उभं मराठ्यांचं. मी हे 4 प्रमाणपत्र जे खरं आहे ते मला माहित नाही. तुम्ही काय मुंबईचं सांगितलं ते मला माहित नाही. जे माहित नाही त्याच्यावर बोलणार नाही मी. माहिती झाल्यावर बोललंच, पण त्याच्यावर मी बोलणार नाही. पण 4ची पूर्ण माहिती घेतली. हे सगळे खरे शिंदे समितीने शोधलेले रेकॉर्ड आहे. आणि हे रद्द करण्याचा तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही गैरवापर केला मंत्रिपदाचा आणि मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द केले. शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून शिरसाटणी केली आणि फडणवीसच्या सांगण्यावरून बावनकुळ्यांनी केली. मी सोडणार नाही तुम्हाला. तुम्हाला जर पहिल्यासारखे संबंध ठेवायचे असतील तर तुम्ही केलेली चूक दुरुस्त करा, मजात राजकारण करा. पहिल्यासारखे तुमचे आमचे संबंध पुन्हा सुरू. मला राजकारणाशी देणं घेणं नाही, मला मराठ्यांशी देणं घेणं नाही. सर, तुम्ही 29 ऑगस्टच्या आंदोलनावरती ठाम आहात. जर चर्चा यशस्वी झाली तर आंदोलन होणार. 29चं आंदोलन होणारच. 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्राचा डाटा द्यायचा की आम्ही दिलेत म्हणून. दिलेत म्हणून ना, नोंदी सापडल्या म्हणून नाही, दिलेत म्हणून पाहिजे. त्याचे ज्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केले ते 28 ऑगस्टच्या आत व्हॅलिडिटी दिलेल्या पाहिजेत. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्राला अर्ज केलेले आहेत त्यांचे प्रमाणपत्र दिलेले पाहिजे. तुम्ही आता ओबीसीचा JR काढलाय, त्या JR प्रमाणे सगळ्या सवलती लागू पाहिजे.
तुम्ही एसीबीसी ईडब्ल्यूचे जे पोरं आहेत निवडी झालेले त्यांच्या नियुक्त्या द्यायच्या. तुम्ही केसेस मागं घेऊ म्हणलेले मागं घ्यायचे. तुम्ही हैदराबाद गॅजेटियरचा JR काढा, त्याप्रमाणे प्रमाणपत्र वाटप करायला चालू करायचे. आंदोलन थांबत नाही आता. त्याशिवाय तुम्ही सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियर याचा JR काढून अंमलबजावणी करायची. तुम्ही सारथीचे पोरं त्यांच्या ज्या योजना बंद केल्या त्या पुऱ्या द्यायच्या. तुम्ही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे व्याज परतावे थांबले ते एक बी ठेवायचा नाही, एक बी नाही. वाटप चालू आहे हे चालू आहे ते सांगायचंच नाही. 3 वर्ष विश्वास ठेवला तुमच्यावरती आम्ही. तुम्ही दगा फटका करायला, त्यामुळे तुम्हाला याच्यात सुट्टी नाही. छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे की विकासाला जात आणि धर्म नसतो, पण निवडणूक आली की जातीचा विचार होतो, जातीचा विचार केला जातो. नाही, तू नको सांगू बाबा म्हणा. तो आहे विचारानं राज्य चालायचं म्हणल्यावर राज्य उचलून दुसऱ्या देशात न्यावं लागतं. जातीवाद तो यासारखा कोणाकोण दुसरं आणि ती बोलायला लागला काय गप्पाडा होता त्याला चांगलं. ते हसत होता, आता खुश होता. देव बावनकुळ्याच्या गळ्यातलं फडं गुतलं ते खुश झालता, निवांत झोपत होता बिचारा. तेव्हा म्हणला ते लफडं तू ते बावनकुळ्या ते अर्धी घेत असन तर 2 आणून झोपत असन आता. आणि त्यालाही म्हणत असं फोन करून तू 2 घेत असला 4 हानी जाय आता. बरं झालं तो या गळ्यात गुतलं. ते सुखी झालता, तो निवांत खुश हसतोय तो बावनकुळ्यावर. आता हसल्याला सांगितलं मला काल मीडियाने, हसलाय ते मस्त हसतो. आंदोलनावरती भुजबळांना एक प्रश्न विचारण्यात आला की 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होते, त्यावर त्यांचे मिश्किल हसू बघायला मिळाले. तेच सांगितलं मग तुम्हाला मी. ती बावनकुळ्यावर हसू दे आता, कशी मजा आहे. त्याला विचारतो कसं आहे, मला पुढच्या तोफाला घालतात म्हणतो देऊ. आता होय पुढं आता ते बावनकुळ्यावर हसतोय देऊ, कशी मजा आहे. कारण ते भोगून झालेलं आहे त्याचं. आता ते का मराठीचं आता वाटत जात नाही, त्याचं भोगून झालेलं आहे. आणि ते राहिलेल्या वयात मराठीच्या वाटत पण जाऊ नये. मस्त आपलं मंत्रिपद घ्यावं, बसावं तिकडं पठाणाला. काय चाललंय गिरीश महाजन भाऊचं ते बघावं. आपलं मस्त तिकडे ध्यान ठेवा, खड्डा कुठं पडय काय पडय, टोमना टामना हाणायचं मस्त चालून त्याचं राजकारण. इकडं नादी लागला उदाडाच परत, इकडं नादी नाही लागायचं. पुन्हा राजकीय करिअर सुद्धा खलास. ते तुपलं तिकडे चालून दे. आम्ही बोललो काही बघा, मी नियतीनं खरं सांगतो, मी आज मराठ्यांचं रक्त खेळतं माझ्या अंगात. मी एवढा इमानदार आहे, मी बळच आरोप नाही करीत कधीच. याच्यात बावनकुळेने शिरसाटने चूक केली त्यांनीच केली म्हणतोय मी. याच्यात चूक छगन भुजबळने केली म्हणलो का? बळच आरोप नाही करत मी. याच्यात धन्याने चूक केली म्हणतो का? आपण बळच आरोप नाही करा. जे सत्य आहे तेच मान. मग तर मला आरोप करायचे असते तर मी त्यांची बी नावं घेतली असते. याच्यात त्यांनी याच्यात काही केलंच नाही, त्यांना कशामुळे दोष द्यायचा? त्यामुळे तुमचं मजा चालू दे मानव, गपची पड तिकडे, वळवळ करू नको मायामध्ये. दादा एक प्रश्न शेवटचा आहे की पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव मध्ये एका अंगणवाडी सेविकेला प्रशासनानं निलंबित केलं आहे. त्याचं कारण असं होतं की अंगणवाडीमध्ये जो निकृष्ट दर्जाचा आहार, पोषण आहार आहे तो सप्लाय केला जातो आणि त्याचा व्हिडिओ या अंगणवाडी सेविकेनं केला होता. त्यानंतर तिला निलंबित करण्यात आलं. होणाऱ्या टीकेनंतर पुन्हा सेवेत घेण्यात आलं. नेमके दोष कोणाचा आहे, काय वाटतं तुम्हाला? फक्त सरकारचा. इथं कुणी सुखी नाही. इथं शेतकरी सुखी नाही, इथं दलित मुस्लिम सुखी नाही, इथं आदिवासी सुखी नाही, इथं काम करणारा कर्मचारी सुखी नाही, इथं पगार नीट मास्तराची, इथं ना डॉक्टरचे नर्सचे नीट पगार नाहीत. इथं कंत्राट पद्धत आणली, 30,000 पगार असला 15,000 राहतो मग त्यात नाहीत घरी जाय. इथं सगळं उलट सुलट चालू आहे. आता इथं कोणी समाधानी नाही. इथं व्यावसायिक नाही, GST सारखे त्यांच्या मागे भुंगे लावलेत. इथं स्मार्ट मीटरच्या नावाखाली आणून लावतात 80-80, 90-90 हजार रुपये बिल, आणि वावरात उत्पन्न तेवढं व्हाय ना. इतके भयानक सिस्टम आहे. देवेंद्र फडणवीसच्या काळात कोणी सुखी राहू शकत नाही, ना शेतकरी ना गोरगरीब ना कोणीच नाही राहू शकत. यांना धडा शिकवावा लागणार आणि आमचा माज उतरावा लागणार, तेव्हा नीट राहणार.